नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपण एका अशा असं आभाळाचं वातावरण आहे आणि एक रम्य असं मध्ये गार्डनमध्ये आपण अ, भेटत आहोत. आपला आजचा व्हिडिओ करण्याचं कारण की कसं असते बघा, जीवनाच्या वळणावर कधी-कधी असा प्रसंग येते की आपल्याला विचार करणंच खूप कठीण जाते आणि आपण विचारच करू शकत नाही. खूप आपल्या दिमागामध्ये अशी चलबिचल चालू होते की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे असं म्हणत आपण काय करतो की निर्णय घेणं आपल्याला अशक्य होऊन जातं. पण समजा आपण निर्णय जरी जरी झालं, जर समजा आपल्याला जर कुठल्यातरी देवाची आपण भक्ती करत असू, कुठल्यातरी देवाच्या भक्तीमध्ये असू, तर आपलं मन एक सक्षम होते. भक्ती खरंच मनाचा व्यायाम आहे आणि हे भक्ती करण्यामुळं आपल्या जीवनामध्ये अचूक आपण निर्णय घेतो. माणसाचं जीवन हे काट्याने गुंफलेलं जीवन आहे आणि हे किती काठ्याने गुंफलेलं जीवन असलं तरी ते सगळ्याला आवडीचं आहे आणि आवडतं. पण कधी-कधी असा प्रसंग येतो की आपण काय निर्णय घ्यावा हेच समजत नाही. म्हणून जर समजा आपण कुठं अशी भक्ती केली, मनाचा व्यायाम दिला आणि कुठलाही देव, मी म्हणत नाही तुम्हाला ह्या देवाची करा की त्या देवाची करा म्हणून भक्ती. पण भक्ती करणं खरंच गरजेचं असते, कारण भक्ती हा मनाचा व्यायाम आहे आणि आपल्या आयुष्याचे निर्णय आपण अचूक अचूक घेऊ शकतो. आणि अचूक निर्णय म्हणजे असे की माणसाला कधी-कधी असं वाटतं की खरंच हे जीवन आहे, काट्याने गुंफलेलं जीवन आहे आणि या काट्याने गुंफलेल्या जीवनामध्ये काय करावं, काय नाही, अशा आपण एका प्रसंगावर येऊन बसतो आणि आपल्याला सुचत नाही. पण जर आपलं मन स्थिर असेल, आपण कुठल्या देवाचं नामस्मरण करत असू, आपण कुठल्या देवाची भक्ती करत असू, तर आपल्याला किती जरी कठोर प्रसंग आला, तरी आपण त्या प्रसंगामध्ये धैर्याने तोंड देऊ शकतो आणि धैर्याने तोंड दिल्यानंतर आपल्या जीवनाचे जे प्रसंग असतात ते सुरळीतपणे पार पडतात. आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी तुम्ही कुठल्याही देवाची जरी भक्ती केली, कोणताही देव, अहो राम आहे, लक्ष्मण आहे, स्वामी समर्थ आहे, साईबाबा आहेत, सगळे संत महंत जे जगाच्या पाठीवर होऊन गेलेले आहेत आणि त्यांची कोणाचीही भक्ती करा. पण भक्ती करणं खरंच गरज आहे. जीवनाला अध्यात्माची जोड घालणे खरंच गरजेचे आहे आणि अध्यात्माची जोड जर घालायची झाली, तर आपल्याला भक्ती करणं गरजेचं आहे. आणि आपल्या या काट्याने गुंफलेल्या जीवनाला कधी कधी सरळ मार्ग सापडतो, तर कधी अडथळा येतो आपल्या आयुष्यामध्ये. कधी काट्याची वाट असते, तर कधी चांगली वाट असते. कधी अशक्य जीवन झालेलं असते, तर कधी चांगलं सुखाचं, आनंदाचं जीवन असते. जीवन हे उंचावली आहे आणि ह्या उंचावलीच्या जीवनामध्ये आपल्याला कधी-कधी निर्णय घेणं अशक्य होते. तर ते अशक्य निर्णय घेणं होऊ नये आणि आपल्या जीवनाचे निर्णय आपण अचूक घ्यावे, यासाठी आपल्या मनाला शांतता आणि धीर देणं, आपल्या मनाला भक्तीची सांगड घालणं खरंच गरजेचे आहे. तुम्ही जर भक्ती करत असाल, तुम्ही जर नामस्मरण करत असाल, तुम्हाला जर मंदिरामध्ये जायचं, देवाचे दर्शन घ्यायचं, 10 मिनटं कुठंतरी एकाग्र मनाला व्हायचं, हे जर वळण असेल तुम्हाला, तर तुम्हाला सांगते मी की आपल्या जीवनाचे निर्णय अचूक घ्यायला आपण, आणि अचूक निर्णय घेतल्यामुळं आपल्या जीवनाची घडी ही विस्कळीत होणार नाही आणि बिघडणार नाही. त्यामुळे आपण कुठंतरी कोण्यातरी देवापाशी आपण नतमस्तक झालंच पाहिजे. कुठल्या तरी शक्तीची आपल्याला साथ असणं गरजेचे आहे आणि ती साथ असल्याशिवाय माणसाच्या जीवनाला अर्थ नाही. आणि खरंच माणूस तळ्यात आणि मळ्यात, कधी तळ्यात आणि कधी मळ्यात, असं आपली अवस्था होते. त्यामुळं अचूक निर्णय जर घ्यायचा झाला, तर मनाची एकाग्रता, हे चलबिचल मन आहे, निर्णय घेते, कधी चुकीचा निर्णय घेते मन, तर कधी बरोबर निर्णय घेते. आणि चुकीचा जर निर्णय झाला आयुष्यामध्ये, तर आयुष्य सगळं विस्कटून जाते. त्यामुळं जर आपण मनाला मनाला जर स्थिर ठेवलं आणि कुठलाही निर्णय जर घ्यायचा झाला, तर अचूक घेतला आणि मन स्थिर ठेवून अचूक निर्णय जर घेतला, तर आपल्या जीवनाची घडी हे विस्कळीत होत नाही. त्यामुळं काय करायचं आहे माहिती आहे का, की आपण जीवनाला विज्ञान, अध्यात्म याची जोड घालायची आहे आणि जीवन जगताना थोडीशी
चंचल जे मन आहे, कधी इथं कधी तिथं, त्या चंचल मनाला थोडंसं थांबवायचं आहे. चंचल मनासोबत आपण पळायचं नाही. हे चंचल मन पक्ष्यासारखं असते, या झाडावरचं त्या झाडावर, त्या झाडावरचं या झाडावर, असं हे चंचल मन आहे. त्या मनाच्या पाठीमागं कधीच पळायचं नाही. तर जी गोष्ट आयुष्यात करायची ती विचारपूर्वक करायची, विचारपूर्वक जगायचं आणि विचारपूर्वक जीवनातले निर्णय घ्यायचे. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत राहू. नमस्कार, धन्यवाद.